देवाशिष त्याची बायको जेनी सोबत US मध्ये राहायचा. त्याचे आई वडील नव्हते, फक्त आजोबा होते जे पुण्यामध्ये राहायचे. देवाशिष वर्षातनं एकदा जेनीला घेऊन आजोबांना भेटायला यायचा. एके दिवशी देवाशिषला इंडियातनं कॉल आला आणि देवाशिष लगेच जेनी सोबत इंडियात आला. दोघे पुण्याला आजोबांकडे पोहोचले तर दरवाजात लोकांची खूप गर्दी होती. पोलीसही होते. मृत्यू 15 दिवसांपूर्वीच झालाय. एकटेच होते ना, त्यामुळे कोणाचं लक्ष नाही गेलं. वास येऊ लागला तेव्हा शेजाऱ्यांनी कंप्लेंट केली. देवाशिष आणि जेनी आतमध्ये आले आणि प्रेताला बिलगून रडू लागले. आजोबा, हे काय झालं? माझ्या सोबत आला असता तर हे असं घडलं नसतं. काय इथे राहण्याचा हट्ट केला तुम्ही का? देवाशिष आणि जेनीने आजोबांचे अंतिम संस्कार केले आणि काही दिवस इंडियामध्ये राहायचा निर्णय घेतला. आजोबा तर नाही राहिलेत. आता त्यांची ही प्रॉपर्टी विकून आपण कायमचे अमेरिकेला निघून जाऊ. हो, जसं तुला योग्य वाटेल. जेनी आणि देवाशिष आजोबांच्या घरी राहू लागले. एके दिवशी दोघे झोपले होते, तेवढ्यात कुणीतरी दरवाजा वाजवला. देवाशिषने दरवाजा उघडला तर भाजीवाली उभी होती. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. सॉरी, नकोय मला. देवाशिष आणि जेनीला अमेरिकन खाणं आवडायचं. ते दररोज अमेरिकन खाणं ऑर्डर करायचे आणि खायचे. पण भाजीवाली देखील दररोज सकाळी दारावर ठकठक करायची. साहेब, भाजी घ्या ना, ताजी ताजी आहे भाजी. देवाशिष दररोज तिला नाही म्हणायचा आणि दररोज ती नेमाने यायची. एके दिवशी देवाशिषचं पोट खराब झालं आणि तो जेनीला म्हणाला, जेनी, आपण इंडियामध्ये आहोत तर आपल्याला इकडचंच खाणं खाल्लं पाहिजे. अमेरिकन फूड आपल्याला या क्लायमेटमध्ये डायजेस्ट होत नाहीये. उद्या आपण भाजीवालीकडनं भाजी घेऊया. मध्यरात्र झाली होती. जेनी आणि देवाशिष झोपले होते की अचानक त्यांचा दरवाजा ठोठावला गेला. दोघे जागे झाले. आता यावेळी कोण आलंय? मी जाऊन बघतो, असं म्हणताच देवाशिषने जाऊन दरवाजा उघडला तर दरवाजामध्ये तीच भाजीवाली होती. तू तर सकाळी येतेस ना, आता रात्री पण येणं सुरू केलंस? ही काय वेळ आहे का यायची? देवाशिष ओरडला. तेवढ्यात जेनी तिकडे आली आणि ती पण भाजीवालीला पाहून चकित झाली. तुम्हाला भाजी घ्यायची होती, मग भाजी घेऊन आले. ठीक आहे, आणि इकडे. देवाशिषने भाजीची टोपली घेतली आणि जेनीला दिली. ही आत ठेवून दे आणि येताना पैसे पण घेऊन ये. जेनी टोपली घेऊन आतमध्ये आली आणि तिने झाकण उघडलं आणि ते पाहताच तिचा थरकाप उडाला. टोपलीमध्ये भाज्या नाही, हाडं होती. ती पटकन देवाशिषच्या दिशेने पळाली. इथे देवाशिष भाजीवाली सोबत गप्पा मारत होता. अगं, तुला कसं माहिती आम्हाला भाजी पाहिजे म्हणून? कारण मी माणूस नाही, भूत आहे. अचानक भाजीवाली भयानक भूत बनली. देवाशिषचे डोळे पांढरे झाले. पळत पळत जेनी आली आणि तिने भाजीवालीचं रूप पाहिलं. ते पाहताच ती मूर्छित झाली. जेनी, सांभाळ स्वतःला. देवाशिषने जेनीला सांभाळलं आणि दरवाजा लावला. भाजीवाली भूतणी हसत हसत गायब झाली. जेनीला घेऊन देवाशिष थरथरत आत आला. त्याने जेनीला सोफ्यावर बसवलं. जेनी, घाबरू नकोस, मी पाणी आणतो हा. देवाशिष पाणी घेण्यासाठी किचन मध्ये आला आणि तिकडचं दृश्य पाहून तिकडेच हबकला. भाजीच्या टोपलीवर एका तरुण मुलीचं भूत रडत होतं. देवाशिषला पाहताच त्या मुलीचं भूत रडत रडत देवाशिषकडे येऊ लागलं. देवाशिष ओरडला, जेनी पळ, इकडे धोका आहे. असं म्हणत देवाशिष हॉलमध्ये पळाला तर सोफ्यावर जेनी नव्हती. जेनी, कुठे आहेस तू? तेवढ्यात देवाशिषला एका रूम मधून ओरडण्याचा आवाज आला. देवाशिष थरथरतच त्या रूमच्या दिशेने गेला. तेव्हा त्याने पाहिलं, भाजीवालीचं भूत जेनीकडनं जमीन खोदून घेत होतं. खोद खोद, आणखीन खोल खोद. अचानकपणे देवाशिषला मागून कोणीतरी धक्का दिला. तो रूम मध्ये आला. त्याने मागे वळून पाहिलं तर मागे तरुण मुलीचं भूत उभं होतं. आलास काय तू? तू पण खोद. तुम्ही दोघी कोण आहात? आम्ही तुमचं काय बिघडवलंय? आधी खोदा तर खरं, सगळं काही समजेल. देवाशिष आणि जेनी रडत रडत रूम खोदू लागले. खोलवर खोदल्यानंतर 2 सापळे बाहेर आले. ते सापळे पाहिल्यावर दोघेही घाबरले. हे सापळे कोणाचे आहेत? इकडे कसे आले?
हा सापळा माझा आहे आणि हा सापळा माझ्या मुलीचा. आम्ही मेलेलो, आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मारून टाकलं होतं तुझ्या आजोबांनी. खोटं, हे सगळं खोटं आहे. खोटं वाटत असेल तर माझ्या या मुलीला विचार, जी रडत बसलीये. माझी मुलगी तुझ्या आजोबांकडे भाजी विकायला आली होती, तेव्हा त्याने तिच्या बरोबर जबरदस्ती केली आणि मी जेव्हा तिला वाचवायला आले तेव्हा त्याने माझ्या सोबत पण जबरदस्ती केली आणि आम्हाला मारून इथे पुरून टाकलं. मग आम्ही शपथ घेतली, तुझ्या आजोबांना तर मारूच आणि तुमचा निर्वंश करून टाकू. आजोबांना तर मारून टाकलं, आता तुझी पाळी आहे. असं म्हणताच दोन्ही भूतणींनी देवाशिष आणि जेनीला पकडलं. गळा दाबून दोघांना तडफडून तडफडून मारून टाकलं आणि त्याच खड्ड्यामध्ये पुरून टाकलं. मनुष्य खाणारं भूतांचं कुटुंब. अनेक वर्षांपूर्वी एका जंगलात भूतांचं कुटुंब राहायचं. त्यांच्या कुटुंबामध्ये मम्मी भूत, बाबा भूत आणि त्यांचा छोटा मुलगा भूत होते. ते जंगलातल्या प्राण्यांना खाऊन स्वतःचं पोट भरायचे. आज मी आपल्यासाठी हत्ती घेऊन आलोय. आज आपण हत्ती खाणार. असेच अनेक दिवस गेले. मग एक दिवशी मुलगा भूत म्हणाला, बाबा, मी रोज हत्ती किंवा हरिण खाऊन बोर झालो आहे. आता मला काहीतरी वेगळं खायचंय. पण प्रत्येक जंगलात तुला हेच प्राणी खायला मिळतील. असं असेल तर आपण शहरात जाऊ आणि दष्टपुष्ट माणसं खाऊ. हा, हे बरोबर राहील. हा, आता आपण शहरात जाऊया आणि मनुष्य खाऊया. त्याच रात्री ते तिघं शहरात जायला निघतात आणि जाता जाता ते गातात, आम्ही शहरात जाणार, मनुष्य खाणार. शहरात पोचताच त्यांनी बघितलं की चहूबाजूला फक्त मनुष्य आणि मनुष्यच आहेत. बाबा बाबा, इकडे तर खूप मनुष्य आहेत. हो, इथे तर छोटे मोठे लुकडे जाडे प्रत्येक प्रकारचे मनुष्य आहेत. खूप मजा येईल. मग ते तिघेही बागेजवळच्या एका रिकाम्या घरात राहू लागले. भूत बाबा रोज एखाद्या माणसाला बागेमधून उचलून आणायचे आणि ते तिघेही त्या माणसाला रोज मजेत खायचे. हे मनुष्य तर एकदमच स्वादिष्ट आहेत. पोट भरून खा माझ्या मुला, कारण शहरात माणसं कधीच संपत नाही. असेच काही दिवस गेले. मग एकदा सोसायटी मधल्या सेक्रेटरीच्या लक्षात आलं की बागेमधली माणसं कमी झाली आहेत. हा विचार करून ते जवळच्या एका पोलीस चौकीत गेले. मला असं वाटतंय की बागेत काहीतरी गडबड चालू आहे. तुम्ही लवकरच काहीतरी करा. चिंता नका करू सेक्रेटरी साहेब, मी माहिती काढतो. पोलीस साहेबांनी बागेमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरा लावले. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांनी कॅमेरा रेकॉर्डिंग पाहिलं तेव्हा त्यांना विश्वासच नाही बसला. कॅमेरामध्ये साफ साफ दिसत होतं की एक मनुष्य उडत उडत बागेच्या बाहेर चाललाय. ओ सेक्रेटरी साहेब, हा माणूस असा उडत तिकडे रिकाम्या घरात कुठे चाललाय? मला तर वाटतंय ह्याला कोणीतरी भूत घेऊन चाललंय. मला पण वाटतंय की ह्याला भूत घेऊन चाललंय, पण रेकॉर्डिंग मध्ये तर भूत दिसत नाहीये. आता आपण काय करणार? मला तर फक्त माणसांना पकडता येतं, मला भूतांना पकडता नाहीये. त्यामुळे मला माफ करा सेक्रेटरी साहेब, मी याच्यामध्ये तुमची काही मदत करू शकत नाही. हे ऐकून सोसायटीचे सेक्रेटरी खूप नाराज झाले आणि तिकडून निघून गेले. त्यांना काहीच समजत नव्हतं की त्यांनी आता काय करावं. मी काय करू? सोसायटी मधल्या लोकांना सांगितलं तर ते घाबरून जातील. हा विचार करून त्यांनी कुणालाच काहीच नाही सांगितलं. आणि दुसरीकडे बागेतील एक माणूस रोज गायब होत राहिला. आता
त्या सेक्रेटरी साहेबांना राहावलं गेलं नाही. त्यांनी लगेचच मीटिंग बोलावली आणि सगळ्या सोसायटीमधल्या लोकांना खरं खरं सांगून टाकलं. हे भूत बागेजवळच्या रिकाम्या घरात राहतंय. आता तुम्हीच सांगा मला काय करायला हवं. भूताचा आम्ही काय करणार? मला असं वाटतं की आपण ही सोसायटी सोडून इकडून निघून जायला हवं. पण आपण इतकी मोठी सोसायटी सोडून जाणार कुठे? पण इकडे राहिलो तर भूत आपल्याला खाऊन टाकेल. हो, पण सोसायटी सोडून पळून जाणं चुकीचं ठरेल. मला वाटतं की आपण त्या भूतांना इकडून पळवलं पाहिजे. पण कसं? माझ्याकडे एक आयडिया आहे. मग ठरल्यानुसार त्यांनी पूर्ण बागेमध्ये पोस्टर्स लावले. पुढल्या आठवड्यात सेक्रेटरी साहेबांचा वाढदिवस आहे आणि आपल्या वाढदिवसाच्या दिवशी सेक्रेटरी साहेबांनी भूताचा केक कापायचं ठरवलंय. त्यामुळे जो माणूस भूत पकडून आणेल सेक्रेटरी साहेब त्याला 1 लाख रुपये देतील. जेव्हा ही गोष्ट भूत कुटुंबाला कळली तेव्हा ते खूप घाबरले. ही माणसं तर खूप खतरनाक आहेत. हे आपल्यासारख्या भूतांचा केक बनवून खातात. आपण जर या माणसांच्या हाती लागलो तर हे आपला पण केक बनवून आपल्याला खाऊन टाकतील. बाबा भूत, आई भूत, मला मनुष्याची भीती वाटते. मला परत आपल्या जंगलात म्हणजे घरी जायचंय. बाबा भूत, मला परत जंगलात घेऊन चला. मी रोज हत्ती खाईन. मी परत कधीच जंगलाच्या गाण्याने बोर नाही होणार. रडू नकोस मुला, आपण लगेच पुन्हा जंगलात जाऊ. अशा तऱ्हेने मनुष्याच्या एका नाटकाला घाबरून भूत कुटुंब परत जंगलात निघून गेले आणि सोसायटीमधल्या लोकांना भूत कुटुंबापासून मुक्ती मिळाली. भूताची टॅक्सी. काही वर्षांपूर्वी एका शहरात स्वभावानं साधा असलेला अभिषेक नावाचा माणूस राहत होता. अभिषेक एका मोठ्या व्यापाऱ्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी करत होता. एक दिवस तो मालकासह गाडीतून प्रवास करत असताना अचानक गाडी एका झाडाला धडकली. हे, तू काय केलंस? माझी CMW गाडी ठोकलीस? तुला माहितीये ना माझी गाडी किती महाग आहे ती? मी तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरून काढून टाकतो. असं म्हणून मालक रागाने गाडी घेऊन तिथून निघून गेला. अचानक नोकरी गेल्यामुळे अभिषेक फारच दुःखी झाला आणि त्याच झाडाखाली बसून रडू लागला. इतक्या वर्षात पहिल्यांदा माझ्या हातून अपघात झाला आणि माझ्या मालकानं माझं म्हणणं ऐकून न घेता मला लगेच कामावरून काढून टाकलं. तितक्यात एक भयावह आवाज त्याच्या कानावर पडला. खाली माणूस वरती भूत, का ती रात्र, वा 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 वा, खूपच छान. तो आवाज ऐकून अभिषेक घाबरला. कोण आहे तिकडे? कोणाचा आवाज आहे हा? समोर या. मी आहे, काळ्या रात्रीचं काळं सावट. तुम्हाला बोलवलंस? मी आहे भूत. हे बघ, मी आलो. भूत? पिंपळाच्या झाडावरून भूत नाही तर का आंबे येणार? मला जाऊ द्या, मला जाऊ द्या. मला माहित नव्हते हे पिंपळाचे झाड आहे. माहित असतं तर मी ह्या झाडाखाली कधीच बसलो नसतो. हा माणूस मला खूप भोळा वाटतोय. याचा फायदा घेतला पाहिजे. पिंपळाच्या झाडाचं कर्ज फेड, मरून जा किंवा मदत कर. म्हणजे मी तुला आत्ताच खाऊन टाकीन, किंवा आपण दोघेही एकमेकांची मदत करू. तू माझी मदत कर, मी तुझी मदत करतो. ते कसं काय? मला माहित आहे तुझ्या मालकाने तुला कामावरून काढून टाकलंय. मी तुझी नोकरी तुला पुन्हा मिळवून देईन. त्या बदल्यात तू माझी भूक भागव. पण मला गाडी चालवण्याशिवाय काहीच येत नाही. ठीक आहे, मग मी तुझी टॅक्सी बनतो.
तू दिवसभर टॅक्सी चालव आणि पैसे कमाव, आणि मी रोज रात्री एका प्रवाशाचं भक्षण करणार. मी नाही करू शकत हे. मग मी तुला आत्ताच खाऊन टाकतो. कुठे फसलो मी? याला मला होकार द्यावाच लागेल, नाहीतर हे भूत मला आत्ताच खाऊन टाकेल. ठीक आहे, मला मान्य आहे. आता तू चालवणार भूताची टॅक्सी आणि मी प्रवाशांना खाणार. दुसऱ्या दिवसापासून अभिषेक भूताची टॅक्सी चालवू लागला. आता तो दिवसभर प्रवाशाला इच्छित स्थळी पोचवून पैसे कमावू लागला, आणि रात्र झाली की शेवटच्या प्रवाशाला निर्जन ठिकाणी घेऊन जाऊ लागला. काय झालं? तू या निर्जन रस्त्यावर टॅक्सी का थांबवलीस? माफ करा ताई, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. म्हणजे काय? म्हणजे मी आता तुला खाणार. टॅक्सीचं रूप धारण केलेलं भूत आता आपल्या मूळ स्वरूपात आलं, आणि भूताने त्या महिलेला खाऊन टाकलं. असेच अनेक महिने निघून गेले. एकदा रात्रीच्या वेळेस एक माणूस त्या टॅक्सीजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडणार का? हो नक्की, या बसा टॅक्सीमध्ये. थोडे पुढे गेल्यावर अभिषेकने टॅक्सी थांबवली. आता तुम्ही टॅक्सी का थांबवलीत? माफ करा भाऊसाहेब, आता माझ्या टॅक्सीच्या जेवणाची वेळ झाली. याचा अर्थ काय? याचा अर्थ आता मी तुला खाणार. तू का हसतोयस? कारण तू माझे काम अधिक सोपे केलेस. काही दिवसांपूर्वी मला भूताच्या टॅक्सीविषयी माहिती मिळाली होती. तेव्हापासून मी तुझा शोध घेत होतो. पण मी एक भूत आहे, मी तुला खाणार आहे. आणि मी भूत हंटर आहे, मी तुला मारून टाकणार. भूत हंटर ऐकल्यावर ते भूत घाबरलं. भूत हंटर, प्लीज मला जाऊ द्या. मी इथून पुढे कुठल्याही मनुष्याला नाही खाणार. मात्र भूत हंटरने त्याचं काहीच ऐकलं नाही, आणि त्याने भूतावर एक शक्तिशाली मंत्र फेकलं. भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, प्रवाशांना खाऊन टाकणारी भूताची टॅक्सी, भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी, अदृश्य हो भूताची टॅक्सी. भूत हंटरच्या मंत्र जपामुळे भूताने घाबरून तिथून पळ काढला, आणि अचानक अभिषेक जोरजोरात रडू लागला. मला माफ करा भूत हंटर. त्या भूताने मला धमकावलं होतं की मी जर त्याचं ऐकलं नाही तर तो मला खाणार होता. मला माहित आहे, ही भूतं खूपच चतुर असतात, म्हणून मी तुला काही नाही म्हणणार. तू जाऊ शकतोस. अशा तऱ्हेने भूत हंटरने भूताच्या टॅक्सीचे रहस्य नष्ट केले, आणि अभिषेकला सुद्धा त्या भूताच्या जाळ्यातून मुक्त केलं. भूतिया हॉस्पिटल पार्ट 3 ही कहाणी आहे अहमदाबादची. अहमदाबादमध्ये खूपच मोठं आणि मशहूर हॉस्पिटल होतं. दर दिवशी बरेचसे पेशंट्स स्वतःचा इलाज करून घ्यायला तिकडे यायचे. बऱ्याचशा पेशंट्सना तिकडे भरती केलं जायचं आणि दिवस रात्र त्यांचा इलाज सुरू असायचा. हॉस्पिटलमध्ये एक असाही पेशंट होता ज्याच्यामुळे हे हॉस्पिटल बाकीच्यांपेक्षा वेगळं होतं. या हॉस्पिटलमध्ये 30 वर्षांपासून कोमामध्ये गेलेला एक पेशंट डॉक्टर्सच्या ऑब्झर्वेशन मध्ये होता आणि त्याच्यावर इलाज सुरू होते. खरं तर तो कोण होता, कुठनं आला होता आणि त्याला कोणी भरती केलं याचा हॉस्पिटलकडे काही रेकॉर्डच नव्हता. ही पण एक विचित्रच गोष्ट होती. खरं तर हा पेशंट मेडिकल फील्डशी संबंधित एक एक्सपेरिमेंट करण्यासाठी हॉस्पिटलने सांभाळून ठेवला होता आणि हॉस्पिटलने त्याच्या इलाजाची पूर्ण हमी घेतली होती. पण 30 वर्षांमध्ये या पेशंटने स्वतःच्या पापण्या सुद्धा उघडल्या नव्हत्या. काही दिवसांनंतर हॉस्पिटलमध्ये रेनोव्हेशनचं काम सुरू झालं, म्हणूनच जास्त पेशंट्स हॉस्पिटलने भरती नाही केले आणि रात्रीच्या वेळी हॉस्पिटल सुनसान झालं. अशीच एक काळ रात्र होती.
हॉस्पिटल सुनसान होतं आणि एखाद दुसऱ्या नर्सेस ड्युटीवर होत्या. जुली नावाची नर्स रात्री राऊंडवर निघाली आणि अचानकपणे चालता चालता एका अंधाऱ्या वॉर्डपाशी आली. तिची नजर एका बेडवर पडली आणि जुली अचानकपणे ओरडू लागली. जुली जोरजोरात ओरडत इकडे तिकडे पळू लागली. तिचा आवाज ऐकून बाकी नर्सेस, डॉक्टर्स आणि सिक्युरिटी गार्डने तिला अडवलं. काय झालं जुली, तू ओरडतेस का? डॉक्टर, ते खरं खरं सांग जुली, काय झालं? डॉक्टर, तो पेशंट 30 वर्षांपासून कोमामध्ये होता. हो, बेड नंबर 13. त्याचं काय? डॉक्टर, तो त्याच्या बेडवर नाहीये तो त्याच्या बेडवर. व्हॉट? काय बोलतेस जुली? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? मी खरंच बोलते डॉक्टर. मी राऊंडवर गेले तर तो त्याच्या बेडवर नव्हता. चल आपण जाऊन पाहूया. नाही, तुम्ही जा, मला भीती वाटते. ओफो, तू इकडेच थांब, आम्ही जाऊन बघून येतो. असं म्हणत डॉक्टर्स आणि नर्सेस त्या वॉर्डमध्ये बेड नंबर 13 पाशी गेले तर तो पेशंट 30 वर्षांपूर्वीच्या त्याच्या अवस्थेमध्ये बेडवर झोपला होता. ही जुली पण ना, असं वाटतंय नाईट ड्युटीचा फार वाईट परिणाम झालाय तिला. चला जाऊया आणि तिला घरी पाठवून देऊया. सगळी लोक निघून गेली. जसे सगळे गेले, कोमामध्ये बेडवर झोपलेल्या पेशंटने स्वतःचे डोळे उघडले. त्याचे डोळे फार भयानक आणि डीप होते. इथे सर्वजण जुलीपाशी आले आणि तिला समजावू लागले. काय जुली, तू पण ना उगाच सगळ्यांना घाबरवलं. बेड नंबर 13चा पेशंट त्याच्या बेडवरच आहे. पाहिजे तर तू स्वतः बघ. नाही डॉक्टर, मला तिथे नाही जायचंय. मला घरी जायचंय. हो, आम्हाला पण हेच म्हणायचंय. तू घरी जाऊन जरा आराम कर. तेव्हा अचानकपणे हॉस्पिटलची सगळीच्या सगळी इमारत थरथरू लागली. जणू कोणी हसत होतं. पण ते हसू पुण्या मशीनच्या चढल्यासारखं होतं. हा कुठला विचित्र आवाज आहे? कळत नाहीये की पुण्याच्या हसण्याचा आवाज आहे की मशीन सुरू आहे. पण मजूर तर संध्याकाळी काम करून निघून जातात. नाईट ड्युटी तर करत नाहीत. नाही सर, सगळे कामगार तर संध्याकाळी निघून गेले काम करून. मी सांगत होते ना, नक्कीच काहीतरी गडबड आहे. आपण सगळे जाऊया इथून. जुली, डोंट वरी. कदाचित कोणीतरी कामगार थांबला असेल त्याचं काम पूर्ण करायला. चल आपण जाऊन बघूया. असं म्हणून डॉक्टर सोबत इतर लोकही वॉर्डच्या दिशेने चालू लागली. जसं त्यांनी वॉर्डमध्ये पाऊल ठेवलं, समोरचं दृश्य बघून सर्वांचा थरकाप उडाला. कोमा पेशंट फार भयंकर अवस्थेमध्ये बेडला आपल्या दोन्ही हातांनी जोरात पकडून जोरात हलवत उडत होता आणि जोरात हसत होता. त्याचं हसू जवळपास ड्रिलिंग मशीन सारखं होतं. हे दृश्य पाहून सर्व घाबरले, पण डॉक्टर अजूनही कन्फ्युज्ड होता. आपण चूक केली याला इथे ठेवून. हा कोमात जाऊन कधीच मेलाय आणि भूत झालाय. हा आपल्याला नाही सोडणार. पळा इथून, पळा. हो सर, जुली बरोबर बोलते. शट अप. अरे, इतिहासात पहिल्यांदा आपल्याला असं दृश्य पाहायला मिळतंय. 30 वर्षांपूर्वी कोमामध्ये असलेल्या पेशंटचं असं अचानक जागवणं, तेही एवढ्या इंटेन्सिटीने, इम्पॉसिबल. मेडिकल सायन्सच्या हिस्ट्रीमध्ये आजपर्यंत असं कोणीच नाही पाहिलंय. असं म्हणताच डॉक्टर त्याच्या जवळ जाऊ लागला. सर थांबा. सर. काम डाऊन डिअर, काम डाऊन. काय तू बोलू शकतोस? काय तू आम्हाला बघू शकतोस? बेड नंबर 13, मी तुझा डॉक्टर, बोल माझ्यासोबत. असं म्हणून डॉक्टर त्याच्या आणखी जवळ जाऊ लागला. तेव्हा अचानकपणे त्या पेशंटने त्याचे डोळे डॉक्टरकडे फिरवले आणि डॉक्टरच्या दिशेने जोरात उडी मारून त्याला कोण्या जंगली जनावराप्रमाणे आडून फेकून दिलं. डॉक्टरच्या अशा अवस्थेनंतर पूर्ण हॉस्पिटलमध्ये भागादौड माजली. सर्वजण आपला जीव मुठीत घेऊन इकडे तिकडे पळत होते. बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते, पण अरे रे, हॉस्पिटलचे सर्व दरवाजे आणि खिडक्या बाहेरून बंद होते आणि कोणताही मोबाईल किंवा टेलिफोन काम करत नव्हता. तो भयानक भूत या पेशंट हॉस्पिटलमध्ये वाघाप्रमाणे फिरत होता आणि बाकीचे सर्व इकडे तिकडे लपून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पण सकाळ होता होता त्या भूताने सगळ्यांना लपून बसलेल्यांना शोधून काढलं आणि क्रूरपणे मारलं. मग जवळपास सकाळच्या 6:30 वाजता तो परत आपल्या वॉर्डमध्ये गेला
त्याच्या बेडवर झोपला आणि डोळे बंद करून पुन्हा कोमामध्ये गेला. 8 वाजता पोलीस आले आणि तपासणी सुरू झाली. तेव्हा पोलिसांना खुन्याचा एकही पुरावा नाही मिळाला आणि पोलीस पण चकित झाले. सगळ्यांना मारलं त्याने, फक्त त्या कोमा पेशंटला सोडून. सर, खुन्याच्या विरुद्धात काही नाही मिळालं. बाहेर मीडिया आरडाओरड करते. काय सांगायचं त्यांना? कोणी केले एवढे सगळे खून? हे बघ, सांगून टाका की कोणी अज्ञात मारेकरी हत्या करून निघून गेलाय. लवकरच पकडला जाईल. अशा प्रकारे त्या दिवसानंतर पोलीस अज्ञात मारेकऱ्याच्या शोधात भटकत राहिली. हॉस्पिटल सील केलं गेलं आणि बेड नंबर 13 वर झोपलेला तो कोमा पेशंटही हॉस्पिटलच्या सोबतच कायमसाठी तो बंद झाला आणि त्याचं रहस्यही त्याच्याच सोबत हॉस्पिटलच्या 4 भिंतींमध्ये बंद झालं. भूतिया हॉस्पिटल पार्ट 4. नैनितालच्या मस्त वातावरणात आणि घनदाट जंगलांच्या मध्ये एक छोटंसं सुंदर गाव होतं, नमनपूर. नमनपूरची लोक फारच भोळी भाबडी आणि सरळ साधी होती. 2 वर्षांपूर्वी नमनपूरमध्ये लहान मुलांचं सरकारी हॉस्पिटल उघडलं होतं. लहान मुलांना घेऊन गावातली माणसं त्यांचा इलाज करायला यायची. पण अचानक हॉस्पिटलच्या विषयी लोकांच्या मनात भीती निर्माण झाली. कारण की हॉस्पिटलमधून दर रात्री दररोज लहान मुलांच्या रडण्याचा भयंकर आवाज ऐकू यायचा. आई, आई, ये ना, मला इकडनं घेऊन जा ना. आई, ये ना, मला इकडनं घेऊन जा ना. आई, ये ना. एका गावकऱ्याने तर हॉस्पिटलच्या खिडकीमध्ये उभ्या असलेल्या छोट्या छोट्या मुलांची भूतं पण पाहिली. याच विषयी बेभान झालेल्या गावकऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना विचारलं. तेव्हा डॉक्टर म्हणाले, हे बघा, हा भ्रम आहे तुमचा, असं काही नाहीये. काय ग लीला? हो सर, हा गावकऱ्यांचा भ्रमच आहे. लीला हॉस्पिटलमध्ये नर्सचं काम करायची. पण साहेब, तुमच्याच हॉस्पिटलमधनं बरीचशी मुलं गायब झालेली आहेत. त्यांचं काय? हे बघा, आमचं काम आहे इलाज करणं. मुलांची काळजी घेणं हे तुमचं काम. खेळता खेळता पडले असेल कुठल्या तरी दरीत, आमचं काय घेणं देणं आहे? एके दिवशी शीला नावाची एक बाई तिचा मुलगा छोटू सोबत हॉस्पिटलमध्ये आली. डॉक्टर साहेब, कालपासून छोटूच्या पोटात दुखतंय. डोंट वरी, मी औषधं लिहून देतो, बाहेरून घेऊन या. ठीक आहे छोटू, चल औषध घेऊन येऊया. नाही आई, मी नाही येणार. अजून दुखेल मला. बरं ठीक आहे. नर्स मॅडम, छोटूकडे लक्ष द्या. हो नक्कीच, जा तुम्ही. शीला औषधं आणायला निघून गेली. लिली पण काही कामानिमित्त आतमध्ये निघून गेली आणि छोटू तिकडेच डॉक्टरच्या केबिन मध्ये बसून राहिला. अचानकपणे छोटू जिकडे बसला होता त्याच्या बाजूला रिमोट कंट्रोलची एक कार आली. छोटूने डॉक्टरकडे पाहिलं तर डॉक्टर एका फाईल मध्ये बिझी होते. छोटू कार उचलायला खाली वाकला तेवढ्यात ती कार पळून गेली आणि कारच्या मागे छोटूही पळू लागला. कार एका रूमच्या आतमध्ये गेली. मग छोटू पण त्याच्या मागे मागे आतमध्ये गेला. त्या रूम मध्ये लीला लपून बसली होती. जसा तो लहान मुलगा आतमध्ये गेला, लीला बाहेर आली आणि तिने रूमचा दरवाजा बाहेरून लॉक केला. डॉक्टरने हसत हसतच लीलाकडे पाहिलं. पोपट पिंजऱ्यात काहीच झालंय. इथे आतमध्ये बिचारा छोटू कारचा पाठलाग करता करता आणखी दुसऱ्या खोलीमध्ये गेला. तिथे आतमध्ये फार अंधार होता. जसा तो आतमध्ये गेला त्या रूमचा दरवाजा आपोआप बंद झाला. छोटूने पाहिलं त्या रूम मध्ये फारच अंधार आहे आणि बरेचसे भूतिया छोटी छोटी बाळं छोटूकडे बघून रडत आहेत. त्यातील एक बाळ फार भीतीदायक आणि रागाने छोटूकडे पाहत होता. त्याच्या हातामध्ये कारचा रिमोट होता. त्याने रिमोटने कार छोटूच्या मागे पुढे फिरवून त्याला घाबरवू पाहिलं. आमच्या जगामध्ये तुझं स्वागत आहे. चला ना, आपण बाहेर जाऊन खेळूया सगळे. ही कार पण सोबत घेऊया. छोटूची हिंमत बघून भूतिया बाळ टेन्शन मध्ये आलं. आम्ही सगळे या जगातून कधीच बाहेर नाही येऊ शकत. थोड्या वेळानंतर तूही आमच्या या जगाचा हिस्सा बनणार आहेस. डॉक्टर आणि नर्स मिळून तुझं ऑपरेशन करतील. तुझे सगळे ऑर्गन्स काढून
तुला याच रूम मध्ये दफन करतील. इथे शीला औषध घेऊन आतमध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की छोटू केबिन मध्ये नाहीये. नर्स मॅडम, माझा छोटू कुठे आहे? काय मस्करी करताय तुम्ही? आता 5 मिनिटापूर्वी तुम्ही त्याला घेऊन गेलाय. हे तुम्ही काय बोलताय मॅडम? मी तर इथे त्याला तुमच्याकडे सोडून औषध घ्यायला गेले होते. बघा, आमच्याशी वाद घालू नका, आम्हाला बरीच काम आहे. हे ऐकताच शीला रडू लागली आणि जोर जोरात ओरडू लागली. छोटू, छोटू, कुठे आहेस तू? छोटू, अरे छोटू, कुठे आहेस तू? इथे भूतिया मुलांसोबत अडकलेल्या छोटूने त्याच्या आईचा आवाज ऐकला आणि तोही ओरडू लागला. आई, मी इकडे आहे, मी आतमध्ये आहे. आई, तुझा आवाज तुझ्या आईपर्यंत नाही पोहोचू शकत. पण पोलिसांपर्यंत तर पोहोचू शकतो ना? म्हणजे डोंट वरी, माझी आई काही साधीसुधी आई नाही. ती IPS शिलावती आहे, नैनिताल पोलीस. असं म्हणतात छोटूने त्या रूमची खिडकी उघडली आणि बाहेर उभे असलेल्या पोलीस फोर्सला इशारा केला. छोटूचा इशारा मिळताच लपलेली पोलीस फोर्स खिडकीतनं आत आली. पोलिसांना पाहताच सर्व भूतिया मुलं घाबरू लागली. हे बघा मुलं, घाबरू नका. आम्हाला कळलं की या हॉस्पिटलमध्ये लहान मुलांच्या अवयवांचे ऑर्गन्स विकून ब्लॅक मार्केटिंग होते. म्हणूनच छोटू आणि IPS शिलावती मॅडमच्या सोबत मिळून आम्ही डॉक्टरांना पुराव्यांसकट पकडण्यासाठी आम्ही हे ऑपरेशन अरेंज केलं होतं. चल आमच्या सोबत. नाही सर, आम्ही मेलेलो आहोत. आम्हा सर्वांची शरीरं याच रूम मध्ये दफन आहेत. म्हणूनच तर आमच्या आत्मा याच रूम मध्ये कैद आहेत. आता त्या बाहेर नाही येऊ शकत. फक्त आता एक काम करा, त्या डॉक्टर आणि नर्सला पकडल्याच्या नंतर या हॉस्पिटलला जाळून टाका, जेणेकरून आम्हा सर्वांच्या आत्म्याला मुक्ती मिळेल. चिंता नको करू, आम्ही असंच करू. छोटू, तू खूप हिम्मतवान आहेस. आज तुझ्यामुळे आम्हाला मुक्ती मिळेल. थँक्स छोटू. सर्व भूत मुलं हात जोडून छोटू समोर उभी राहिली. हे बघताच छोटू इमोशनल झाला. चल छोटू, आता आपल्याला ते काम करायचंय ज्यासाठी एवढं सगळं आपण नाटक केलं. भूतबळाने डोकं हलवलं आणि रूमचा दरवाजा आपोआप उघडला. मग पोलीस आणि छोटू दुसऱ्या दरवाजापाशी आले. पोलिसांनी बंद दरवाजा तोडला आणि ते सर्व सरळ डॉक्टरांच्या केबिन मध्ये पोहोचले. पोलीस फोर्सला अचानक आपल्या समोर असं बघून डॉक्टर्स आणि नर्स घाबरले. अरेस्ट करा या सगळ्यांना. पोलीस फोर्सने डॉक्टर आणि नर्स दोघांनाही पकडलं. मम्मा, यांचं काम तर झालं. आता या हॉस्पिटलला जाळून त्या मुलांना मुक्ती द्यायची. मग काय, पोलीस फोर्स डॉक्टर आणि नर्सला घेऊन निघून गेली. शीलावती आणि छोटूने हॉस्पिटलला आग लावली. बघता बघता हॉस्पिटल जळू लागलं आणि हॉस्पिटलमध्ये कैद असलेल्या लहान मुलांची आत्मा आकाशामध्ये मुक्त होऊ लागली. प्राऊड ऑफ यू माय सन. तुझ्यामुळे आपण हे मिशन कंप्लीट करू शकलो. असं म्हणून शीलावतीने छोटूला मिठी मारली आणि दोघांच्या समोर ते भूतिया हॉस्पिटल बघता बघता जळून राख झालं. भूतिया आरसा. खूप वर्षांपूर्वी कॉलेजच्या 2 मुली मेनका आणि सुनैना एका नवीन शहरात अभ्यासासाठी आल्या. त्यांनी कॉलेज जवळच एक रूम घेतली आणि आपल्या सामानासह तिकडे दोघी शिफ्ट झाल्या. अखेर आपण आपल्या नवीन घरात आलोच. हो, पण मी खूप दमले मेनका. आज तू जेवण बनवशील का प्लीज? मी आंघोळ करून येते. ठीक आहे. सुनैना आंघोळीचं सामान घेऊन बाथरूम मध्ये आली तेव्हा तिला बाथरूम मध्ये एक फार मोठा आरसा लावलेला दिसला आणि ती आरशामध्ये स्वतःला न्याहाळू लागली. हा आरसा तर खूप छान आहे. मी या आरशात खूप सुंदर दिसतेय. दुसऱ्या बाजूला मेनकाने जेवण बनवून तयार केलं होतं आणि मग सुनैनाला तिने आवाज दिला. सुनैना, चल ये, जेवण तयार आहे. पण बराच वेळ हाका मारल्यानंतरही सुनैना काही आलीच नाही. मेनका तिला शोधत शोधत बाथरूम पर्यंत आली. सुनैना, आता आंघोळ झाली असेल तर बाहेर ये ना. पण जेव्हा आतून काही आवाजच नाही आला तेव्हा मेनकाने दरवाजा हात लावला. तिचा हात लागताच दरवाजा उघडला गेला. मेनकाने पाहिलं तर सुनैना आतमध्ये नव्हतीच. ती अख्ख्या घरामध्ये सुनैनाला शोधू लागली पण तिला सुनैना कुठेच नाही सापडली. ती मोठमोठ्याने रडू लागली. सुनैना, तू कुठे आहेस? तिच्या रडण्याचा आवाज ऐकून काही शेजारी जमा झाले.
काय झालं? काय रडतेस तू? मी आजच माझ्या मैत्रिणी बरोबर इथे राहायला आले, पण माहित नाही सुनैना कुठे गेलीये. तू काळजी करू नकोस. चल आपण मिळून तिला शोधूया. तेव्हा अचानकपणे बाथरूम मधनं निघून सुनैना बाहेर येते. सुनैना, तू बाथरूम मध्ये होतीस? पण मी तर बाथरूम मध्ये सगळीकडे चेक केलं होतं. तुझ्याकडून काहीतरी चूक झाली असेल. मी तर बाथरूम मध्ये आंघोळ करत होते. चल जाऊ दे ते सगळं, आता जेवूया चल. मग जशा त्या जेवण जेवू लागल्या, सुनैना जेवणावर तुटून पडली. ती अशा प्रकारे जेवण जेवत होती जणू काही वर्षानुवर्षे ती भुकेलीच आहे. सुनैना, अगं तू कसं जेवतेस? गप्पा बस, मी अशीच जेवते. तू अशी का बोलतेस? मला भीती वाटते. दुसऱ्या दिवशी मेनकाने सुनैनाला सांगितलं, सुनैना, माझी आंघोळ झालीये, आता तू करून घे. मला आंघोळ करायला नाही आवडत, म्हणून मला पुन्हा आंघोळ करायला सांगू नकोस. सुनैनाच्या स्वभावात अचानकपणे असा बदल झालेला बघून मेनकाला चिंता झाली. एके दिवशी मेनका सुनैनाच्या नावे पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेली. तिने गुरुजींना सांगितलं, गुरुजी, गेल्या काही दिवसांपासून माझी मैत्रीण सुनैना खूप बदललीये. ना ती माझ्याशी नीट बोलते, ना ती आंघोळ करते, आणि ती एखाद्या प्राण्यासारखी जेवते. तू काळजी नको करूस बाळा. तिला हा देवाचा प्रसाद खाऊ घाल. ती नक्की ठीक होईल. प्रसाद घेऊन मेनका घरी आली. सुनैना, मी देवळातून तुझ्यासाठी प्रसाद आणलाय. हे म्हणताच जसा मेनकाने सुनैनाच्या हातामध्ये प्रसाद ठेवला, सुनैनाने प्रसादाला जमिनीवर फेकून दिलं आणि ती रागाने ओरडू लागली. मला नकोय तो प्रसाद पिसाद. दूर हो, दूर हो माझ्यापासून. सुनैनाचे हावभाव आणि भयंकर आवाज ऐकून मेनका समजून गेली की काही ना काहीतरी गडबड आहे. ती शेजाऱ्यांकडे आली आणि त्यांना सर्व हकीकत सांगितली. त्यांना सोबत घेऊन आली. मला माहितीये तू सुनैना नाहीयेस. माझ्या मैत्रिणीच्या शरीरातून बाहेर पड, नाहीतर आम्ही तुला मारून टाकू. हे ऐकताच सुनैना घाबरून बाथरूम कडे पळाली. मेनका आणि बाकीचे सर्व तिचा पाठलाग करत बाथरूमच्या दिशेने गेले. मग अचानकपणे सुनैना तिच्या खऱ्या भूतिया रूपात आली आणि हसत हसत बाथरूम मध्ये लावलेल्या त्या आरशामध्ये गेली. तू तर भूत आहेस. अगदी बरोबर बोललीस. मी आरशाच्या दुनियेतली भूत आहे. प्लीज, आम्ही तुला काही नाही बोलणार. फक्त आम्हाला इतकंच सांग की सुनैना कुठे आहे. तिला तर मी कधीच मारून टाकलं होतं, आणि तिच्या ऐवजी ती तुझ्या सोबत राहत होते. ही बघ तुझी मैत्रीण सुनैना. आपल्या मैत्रिणीला मेलेलं पाहून मेनकाला अतिशय दुःख झालं, पण ती त्या क्षणी काही करू शकत नव्हती. म्हणूनच ती गपचूप उभ्याने फक्त पाहत होती. अशा प्रकारे आरशाच्या दुनियेत गेलेली बाथरूमची भूतनी सुनैनाला मारून तिच्या सोबत घेऊन गेली. बोरवेल वालं भूत. गोष्ट आहे पुण्याची. रश्मी आणि निखिल पती पत्नी होते. सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होते आणि शहराच्या बाहेर भाड्याच्या जागेत राहायचे. तासन तास प्रवास आणि त्यात फ्लॅटचं भाडं. यापेक्षा तर आपण पुण्यातच एखादा नवीन फ्लॅट घेऊया. आपलं सेव्हिंगही बऱ्यापैकी आहे. रश्मीचं म्हणणं ऐकून निखिलने घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्या मित्राच्या मदतीने सदानंद नावाच्या माणसाला भेटला, ज्याला घर विकायचं होतं. हे बघा, प्रभात रोडवर एक मोठं घर आहे. तसं तर काकांचं आहे, पण काकांना मूलबाळ नव्हतं, त्यामुळे घर मला देऊन गेले ते. मी US ला शिफ्ट होतोय, म्हणून घर विकायचंय. रश्मी आणि निखिलने घर पाहिलं तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी घर विकत घेतलं आणि सदानंद US ला निघून गेला. काही दिवस गेले. रश्मी आणि निखिल नवीन घरात सेटल झाले होते. त्यांचं डेली रुटीन पण खूप चांगलं चाललं होतं. एके दिवशी रश्मी आणि निखिल झोपले होते की अचानक एका आवाजाने रश्मी जागी झाली. आवाज फार भयानक होता. सदानंद, मी तुला सोडणार नाही. आवाजाने विचलित होऊन रश्मी बेडमधनं उठली आणि चालत चालत एका रूमच्या समोर येऊन थांबली. रूमचं टाळं आपोआप तुटलं. दरवाजा पण आपोआपच उघडला आणि रश्मी रूम मध्ये आली. रूमच्या मधोमध एक फार मोठी बोरवेल होती, ज्यातून फार विचित्र आवाज येत होते.
अचानकपणे रश्मीच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. रश्मीने मागे वळून पाहिलं तर मागे निखिल उभा होता. रश्मी, अगं इकडे काय करतेस? निखिलचं लक्ष बोरवेलकडे जाताच तो चकित झाला. सदानंदने आपल्याला सांगितलं का नाही की या रूम मध्ये बोरवेल आहे? आपण ही रूम कधी व्यवस्थित नाही पाहिली. रश्मी नॉर्मल होऊन बोलू लागली. बोरवेल आहे तर चांगलंच आहे ना, पाण्याचा त्रास तर नाही होणार आता. दुसऱ्या दिवशी रश्मी निखिल बरोबर जॉबवर तर गेली, पण तिचं वागणं बोलणंच बदललं होतं. लंच ब्रेक मध्ये कोणालाही न सांगता ती गुपचूप घरी आली आणि बोरवेल समोर येऊन उभी राहिली. मला बाहेर काढा. रश्मीने बोरवेलचा स्विच ऑन केला आणि गार्डन मध्ये येऊन झाडांना बोरवेलचं पाणी देऊ लागली. पाण्यामुळे अख्ख्या कॉलनीमध्ये दुर्गंधी पसरली. लोक नाक तोंड बंद करून घराच्या बाहेर पडली आणि दुर्गंध वाढला. लोकांनी नोटीस केलं की रश्मी दुर्गंधीयुक्त पाण्याने गार्डनला भिजवते. लोक ओरडत रश्मीच्या दिशेने आली. अगं हे सडका पाणी आहे, थांब थांब. लोकांचं म्हणणं ऐकताच जोर जोराने रश्मी हसू लागली आणि पाण्याच्या धारेने तिने लोकांना भिजवायला सुरुवात केली. दुर्गंधीयुक्त पाणी शरीरावर पडताच लोक पळाली. संध्याकाळ होताच निखिल घरी आला तेव्हा त्याने पाहिलं गार्डन मधील सगळी झाडं वेली सुकली होती. निखिलला राग आला आणि तो आतमध्ये किचन मध्ये आला तर रश्मी जेवण बनवत होती. काय गरज होती कॉलनीतल्या लोकांसोबत मूर्खपणा करायची? वेडी म्हणतायत तुला. काय गरज काय होती बोरवेल सुरू करायची? जेवण तयार आहे, हात पाय धुवून घे. रश्मीचा आवाज विचित्र होता, जणू कोणी पुरुष बोलतो आहे. काय झालं रश्मी? दुपारी ऑफिस मधून पटकन आलीस? माझी तब्येत ठीक नव्हती. काय झालंय तुझ्या तब्येतीला? का असं बिहेव करतेस तू? मध्यरात्र झाली होती. निखिल झोपला होता. अचानक एका भयानक आवाजाने त्याची झोप मोड झाली. सदानंद, मी आलो आहे. निखिल घाबरला. त्याने पाहिलं तर बिछाण्यावर रश्मी नव्हती. अचानकपणे त्याची नजर सीलिंग वर गेली तेव्हा त्याचे डोळे विस्फारले गेले. रश्मी वर लटकलेली भयानक भूत बनली होती. जोर जोरात ओरडत होती. मी आलो आहे सदानंद, मी तुला मारून टाकेन. असं म्हणताच रश्मी निखिलच्या छाताडावर बसली आणि तिने निखिलवर हल्ला केला. रश्मी सोड ग, काय झालंय काय तुला? रश्मी निखिलवर वारंवार वार करत होती. निखिलने रश्मीला फेकलं आणि पळत पळत बोरवेलच्या रूम मध्ये येऊन लपला. निखिलने मोबाईल काढून सदानंदला फोन केला. सदानंद, अरे काय केलंस तू? माझी बायको वेडी झालीये, वारंवार तुझं नाव घेते आणि ती बोरवेल आणि हे सगळं काय आहे? सदानंद हसता हसता म्हणाला, माफ कर मित्रा, झालंय असं की मी काकांची सगळी प्रॉपर्टी हडपलीये आणि त्यांना मारून बोरवेल मध्ये गाडलंय. काकांचं भूत सतावत होतं म्हणून मी घर विकून US मध्ये शिफ्ट झालोय. आता माझं कोणी काही बिघडवू शकत नाही, ना इंडियन पोलीस ना इंडियन काकांचं भूत. असं म्हणून सदानंदने फोन कट केला. पण सत्य ऐकताच निखिलची अवस्था बिकट झाली होती. म्हणजे काकांचं भूत रश्मीमध्ये आलंय आणि सदानंद समजून मला मारताय. तेवढ्यात दरवाजा तोडून रश्मी आत आली आणि ओरडू लागली, माझं घर, माझी इस्टेट हडपून, मला बोरवेल मध्ये पुरून तू इथे लपून बसलाय सदानंद. मी तुला नाही सोडणार. काका, मी निखिल आहे, सदानंद नाहीये. पण रश्मीने निखिलला बोलायची संधीच नाही दिली. तिने निखिलला पकडलं, खेचून बोरवेलच्या दिशेने घेऊन आली आणि निखिल सोबतच तिने बोरवेल मध्ये उडी मारून स्वतः सोबतच निखिलचं आयुष्यही संपवलं. भूतिया परिवार पार्ट 3. गोष्ट आहे लखनपूरची. मेघना आणि शंकर पती पत्नी होते. त्यांचं स्वतःचं एक घर होतं. घर फारच मोठं होतं, म्हणूनच बरेच भाडेकरू त्यांच्या बायका मुलांसोबत त्यांच्या घरामध्ये राहायचे. घराच्या समोरच एक छोटंसं मैदान होतं, ज्याच्यावर भाडेकरूंचे छोटे छोटे मुलं रात्री क्रिकेट खेळायची. एका रात्रीची गोष्ट आहे. मेघना आणि शंकर झोपले होते आणि तेवढ्यात अचानक लाईट गेली. अरे देवा,
हे लाईट पण आत्ताच जायचे होते. कोळसा सपणार आहे ना, म्हणून कदाचित लोड शेडिंग केले. झोप गा आता गपचूप. दोघं पती पत्नी अशा गप्पा मारत होते की तेवढ्यात त्यांचा दरवाजा बाहेरून कोणी ठोठावू लागला जोरजोरात. अरे देवा, आता एवढ्या रात्रीचं कोण आलंय? जा ग, दरवाजा उघड. अहो ऐका ना, मला खूप भीती वाटतेय. तुम्ही पण चला ना माझ्यासोबत. मूर्ख कुठची. चल. दरवाजा जोर जोरात वाजवला जात होता. मेघना आणि शंकर दरवाजापाशी आले आणि शंकरने दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. इथे तर कोणीच नाहीये. नक्कीच कोणी मस्करी करत असेल. चला ग, चल पटकन झोपूया, असं म्हणून दोघांनी दरवाजा बंद केला आणि परत बेडरूम मध्ये येऊन झोपले. जसा दोघांचा डोळा लागला, परत कोणीतरी दरवाजा ठोठावू लागलं, पण यावेळेस दोघांनी तो आवाज नजरेआड केला. दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली आणि जसा मेघनाने दरवाजा उघडला, एक कुटुंब सामानासह वरांड्यात बसलं होतं. मेघनाला पाहताच एक माणूस, एक बाई आणि एक छोटंसं बाळ उठून उभं राहिलं. अहो ताई, आम्ही फार लांबून आलोय. ही आहे माझी पत्नी, हा माझा बाळ. आम्हाला भाड्यावर रूम पाहिजे होती. एकही खोली रिकामी नाहीये. हा, एक खोली आहे, पण त्यात आमचं सामान आहे. ते आम्ही काढू नाही शकत. तिथे तुम्ही राहू शकाल? हो चालेल ना. आम्हाला कुठे आलिशान घरात राहायची सवय आहे. जंगलातूनच तर आलोय आम्ही. म्हणजे गप्प बस, काही बरळत असते. ताई, हिचं असं म्हणणं आहे की आम्ही खूप छोट्या जंगली भागात आलोय. मग मेघनाने त्यांना रूम दाखवली. रूमची अवस्था फारच खराब होती. बरंच सामानही तिकडे भरलेलं होतं, पण त्या परिवाराने ती रूम पसंत केली आणि भाडं घेऊन मेघना तिकडनं निघाली. मेघना रांगोळीचं सामान घेऊन आली आणि अंगणामध्ये रांगोळी काढू लागली. जसं तिने चिमटीमध्ये रांगोळी घेऊन जमिनीवर टाकली, ती रांगोळी जमिनीवर पडलीच नाही. कळलंच नाही कुठे गायब झाली. मेघना प्रत्येक वेळी रांगोळी सोडत होती आणि रांगोळी जमिनीवर पडण्याच्या आधीच गायब होत होती, कारण की मेघनाचे नवे भाडेकरू रूम मध्ये बसून ती रांगोळी खेचून खात होते. आई, हे काय आहे? खूपच टेस्टी आहे. मानवी दुनियेतलं मीठ आहे बहुतेक. मेघनाने जवळपास 5 किलो रांगोळी सोडली आणि ती सर्वच्या सर्व रांगोळी भाडेकरूंनी खाल्ली. आणि जसं त्यांचं पोट भरलं, सर्वांच्या जीवात जीव आला आणि बघता बघता तिघही मानवी शरीर सोडून भयानक भूत बनले. हे होतं शिकारीच्या शोधामध्ये जंगलातून शहरात आलेलं भूतिया कुटुंब. असं वाटतंय की त्या बाईला उचलून तिथेच कच्चं खाऊन टाकावं. अगं वेडे, ती बाई तर फक्त हाडांचा सापळा आहे. खरी मजा तर भाडेकरूंच्या गोल मटोल कच्च्या बच्चांमध्ये आहे. भूत बाबा, मला तर एकही बाळ दिसलं नाहीये. काय आपण चुकीच्या घरामध्ये तर नाही आलो ना? भूत बाळा, माणसांची बाळ देखील भूतांसारखी दिवसा झोपतात आणि रात्रभर जागी असतात. रात्र होताच ती तुला समोरच्या मैदानात सापडतील. चला आता आपण झोपूया. मग भूतिया परिवार वटवाघळांप्रमाणे छताला चिकटून झोपलं. रात्र झाली तेव्हा मैदानामध्ये छोटी छोटी गोलमोल मुलं क्रिकेट खेळत होती. मेघना आली आणि मुलांना ओरडू लागली. अरे गोंधळ नका घालू. चला आपापल्या घरी जा, झोपा जा आणि आम्हाला पण झोपू द्या. भूतांसारखं रात्रभर जागं राहायचंय का? पण मुलं खेळतच होती आणि मेघना त्रासून तिकडनं निघाली. तेव्हा भूत बाळ मनुष्याच्या रूपामध्ये तिकडे आलं आणि सर्वांशी गोड गोड भाषेमध्ये बोलू लागलं. हो, आम्ही पण भाडेकरू आहोत. आजच तुमच्या भाड्याच्या घरात राहायला आलोय. आता आपण रोज खेळायला येऊया. चला, कोणाची बॅटिंग आहे? तू नवीन आहेस, पहिला चान्स आज तुलाच देतो. भूत बाळाने बॅट पकडली आणि जसा बॉल आला त्याने बरोबर तो त्याच्या रूमच्या दिशेने मारला. बॉल सरळ खिडकीच्या आतमध्ये गेला. एक मुलगा बॉल घ्यायला रूमच्या दिशेने गेला. त्याने दरवाजा ठोठावला. जसा दरवाजा उघडला त्याने समोरचं दृश्य बघून त्याची शुद्ध सरपली, कारण की समोर
भूतनी उभी होती. भूतनीने त्या मुलाला थेट आतमध्ये खेचलं आणि दरवाजा बंद केला. बाकीची मुलं चिंतातूर झाली. अरे हा राजू अजून बॉल घेऊन का नाही आला? भूत या बाळाचं उत्तर तयारच होतं. कळलं मला, तो जंगली रसमलाई खात असेल. ते काय ना, बॉल माझ्याच घरामध्ये गेलाय. नक्कीच राजूला माझ्या आईने थांबवलं असेल जंगली रसमलाई खाण्यासाठी. जंगली रसमलाई? हो, खूपच स्वादिष्ट असते. चला आपणही सगळे खाऊन येऊया, नंतर खेळूया ना. हा हा, चला चला. भूत बाळ सर्वांना घेऊन त्याच्या रूमच्या दिशेने आलं आणि त्याने दरवाजा ठोठावला. आतमध्ये भूतिया आई राजूला संपवून भूतासोबत रेडी होती. पटकन तिने दरवाजा उघडला आणि सर्व मुलांना आतमध्ये खेचलं. भूत बघून सर्व मुलं घाबरली आणि ती किंचाळू लागली. गप्पा बसा, नाहीतर मी खाऊन टाकेन. सर्व मुलं भीतीपोटी शांत झाली. भूत बाळ पण त्याच्या त्या खऱ्या रूपात आलं आणि विचारू लागलं, या सर्वांना इथेच खायचंय ना? नको, जंगलात घेऊन जाऊन खाऊया. हे चुकीचंय. तुम्ही दोघांनी राजूचा आस्वाद घेतला. मी भुकेला शिकार घेऊन आलो तर आता माझ्याशीच. भूत बाळा, राजूला मी नाही, तुझ्या भुक्कड आईने खाल्लंय. आणि भूत बाळा, आपलं आता इथे राहणं ठीक नाही. लोक सतर्क होतील. त्याच्या आधीच आपल्याला यांना जंगलात न्यायला हवं. मग काय, भूतिया परिवाराने सर्व मुलं उचलली आणि खिडकीतनं उड्या मारत वर आकाशातनं जात जात जंगलाच्या दिशेने उडून गेले. चेटकिणीचं लग्न. एका शहरात एक मॉल होता. काही कारणास्तव तो 2 वर्ष बंद होता. त्या मॉलमध्ये एक भयंकर चेटकीण राहायला आली होती. मला वाटतंय माझी शक्ती दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. मला काळ्या राणीची पूजा करावी लागेल. चेटकीण रात्रंदिवस पूजा करून काळ्या राणीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत होती. रात्र काळी काळी आणि दिवस सुद्धा काळा काळा. काळ्या राणीच्या नावाची जपते मी काळी काळी माळा. 2 महिने पूजा केल्यावर काळी राणी प्रसन्न होऊन चेटकिणीला दर्शन देते. रात्र राहील काळी, दिवसही राहील काळा. बोल तू काळ्या राणीची का जपतेस माळा. काळ्या राणी, मी दिवसेंदिवस म्हातारी होत आहे. मी शक्तिहीन होत आहे. मला असा मार्ग सांग म्हणजे मी तरुण होईल, शक्तिशाली होईल. ठीक आहे, तू लग्न कर, पण कोणत्याही भूताशी नव्हे तर माणसाशी कर. लग्नाच्या पहिल्या रात्री त्याला मारून टाक. मग तू तरुण होशील, शक्तिशाली बनशील. ठीक आहे राणी, तुझी काळी सावली अशीच माझ्यावर ठेव. काळ्या राज्याचा जय जयकार असो. आशीर्वाद देऊन काळी राणी तिथून निघून जाते आणि चेटकीण नवरा मुलगा शोधू लागते. काय यार राहुल, तू लग्न कधी करणार आणि आम्हाला पार्टी कधी देणार? एखादी चांगली मुलगी भेटली पाहिजे. मी तुझी काळजी दूर करतो. तुझा मोबाईल दे. हे घे, ह्यात मी डेटिंग ॲप डाउनलोड केला आहे आणि तुझी प्रोफाईल सुद्धा अपलोड केली आहे. बघ, आता मुलींची लाईन लागेल. अरे यार, हे बघ, कोणत्या तरी ईशा नावाच्या मुलीचा मेसेज आला आहे आणि तिने मला डेटवर सुद्धा बोलावलं आहे. तुला कुठे बोलावलंय? सिटी मॉल. अरे मित्रा, तुला तिथे खूप प्रायव्हसी मिळेल. तो मॉल 2 वर्षांपासून बंद आहे. मी निघतो आता. राहुल त्याच्या कारने सिटी मॉलला पोहोचतो. मॉल समोर ईशा त्याची वाट पाहत आहे. हाय ईशा. नाही, मी लग्नाआधी कोणत्याही पुरुषाला हात लावू शकत नाही. जशी तुमची इच्छा, पण तुम्ही मला या मॉलमध्ये का बोलावलं? आपण एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा भेटू शकलो असतो. हा मॉल माझ्या वडिलांचा आहे. हॉटेलमध्ये खूप गोंगाट असतो ना, लोक असतात. मला तिथे कम्फर्टेबल वाटत नाही.
मला प्रायव्हसी हवी होती. ठीक आहे, काही हरकत नाही. चल आत जाऊयात. दोघे मॉल मध्ये येतात. हा मॉल का बंद आहे? माझ्या वडिलांचे खूप व्यवसाय आहेत. ते एकटे हा मॉल नाही सांभाळू शकत. पण आता हा मॉल पुन्हा सुरू करायचा आहे. मी त्यांची एकुलती एक मुलगी आहे. त्यामुळे माझ्याशी जो लग्न करेल त्याला हा मॉल मिळेल. खरंच? माझी घुसमट होत आहे. आता मी या नकली रूपात जास्त काळ राहू शकत नाही. मला लग्नासाठी लवकरच प्रपोज केलं पाहिजे. काय विचार करतेस ईशा? राहुल, तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून राहुल खुश झाला आणि त्याने ईशाचे दोन्ही हात धरले. हो ईशा, मी तुझ्याशी लग्न करेन. राहुल, तू हे काय केलंस? काय झालं? राहुलने तिचा हात पकडताच ईशा चेटकिणीचं रूप धारण करते. ईशाचे हे रूप पाहून राहुल थरथर कापायला लागतो. चेटकिन? हो, मी चेटकिण आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तू माझ्याशी लग्न केलंस तर तुला हवं ते मिळेल. पैसा, गाडी, बंगला, सर्व काही. आणि जर तू नकार दिलास तर मी तुला मारून टाकीन. मी तुझ्याशी लग्न नाही करणार. जातोय मी. असं म्हणत राहुल धावू लागतो. बाहेर येऊन गाडी वेगाने पळवू लागतो. थोड्या अंतरानंतर बरं झालं वाचलो. मग त्याला आवाज येतो. राहुल. राहुल पाहतो तर त्याच्या शेजारी एक चेटकीण बसलेली असते. राहुल जोरात ओरडतो आणि त्याची कार एका ट्रकला धडकते. चेटकीण हसत हसत आकाशात उडून जाते. अशा प्रकारे डेटिंग ॲप्सचा वापर करून चेटकीण अनेक मुलांना आपल्या जाळ्यात फसवते आणि त्यांनी नकार दिल्यास त्यांना मारून टाकते. एके दिवशी सुशांत नावाचा मुलगा चेटकिणीला भेटायला येतो. चेटकीण तिचं रूप बदलून त्याला भेटते. हाय ईशा. माफ करा, मी लग्नाआधी परपुरुषाला हात लावत नाही. ईशा, मला माहित आहे तू ईशा नाहीयेस. तू चेटकीण आहेस. ईशा तिच्या खऱ्या रूपात येते. तरीही तू मला घाबरत नाहीस? नाही, कारण मला तुझ्याशी लग्न करायचं. पण का? माझ्या कुंडलीत दोष आहे. जी मुलगी माझ्याशी लग्न करेल त्याच दिवशी तिचा मृत्यू होईल. त्यामुळे कोणतीही मुलगी माझ्याशी लग्न करायला तयार होत नाही. अरे वा, त्यामुळे तू मला बळीचा बकरा बनवायला आला आहेस. तसं नाही. लग्नापूर्वी पंडितजी यज्ञ करतील. त्यानंतर तुम्हाला कोणताही धोका होणार नाही. मग आपण लग्न करू शकतो. मग तू हे त्या मुलींना का नाही सांगितलंस? मी सांगितलं, पण माझ्यावर कोणाचा विश्वास बसला नाही. आणि तसंही त्यांच्याशी लग्न करून मला काय मिळणार? जर मी तुझ्याशी लग्न केलं तर मला सर्व काही मिळेल. बंगला, पैसे, कार. मला हा खूप लोभी वाटतोय. माझ्या जाळ्यात हा सहज अडकेल. ठीक आहे, मग आज रात्रीच लग्न करूया आपण. तू गुरुजींना घेऊन ये. रात्र झाली. लग्नाची सर्व तयारी मॉलमध्ये झाली. गुरुजी मोठा यज्ञ करतात. यज्ञ संपला. आता हे पाणी मुलीला द्या, म्हणजे मुलगी त्रासातून मुक्त होईल. हे घे, पाणी पी. हे प्यायल्यावर सर्व धोके दूर होतील आणि मग लग्न करून नवीन आयुष्य सुरू करू. मूर्ख कोच्चा, लग्नानंतर याचे आयुष्य संपेल हे माहिती नाहीये याला. चेटकीण ते पाणी पिते आणि पाणी पिल्यानंतर ती जळू लागते. हे 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 काय होतंय मला? मी जळत आहे. माझी फसवणूक केलीये तू. फसवणूक केलीये. तू माझ्या भावाला फसवलंस. तू कोण आहेस? मी त्याच राहुलचा भाऊ आहे ज्याला तू फसवून मारलंस. ज्या मुलांना तू तुझ्या स्वार्थापोटी मारलंस त्यांचा बदला घेण्यासाठी मी आलो आहे. मला वाचवा, मला वाचवा. अशा प्रकारे सुशांतच्या बुद्धिमत्तेमुळे चेटकिणीचे सर्व काळे हेतू उद्ध्वस्त होतात. चेटकीण मरते आणि शहरावरील धोका टळतो. गर्ल्स हॉस्टेल मधलं भूत
फार पूर्वी शहरात एक गर्ल्स हॉस्टेल असायचे, जिथे कॉलेजचे विद्यार्थी राहायचे. तिथे अनेक मुली राहत होती. एके दिवशी अमेरिकेतील मोनिका नावाची NRI मुलगी त्या हॉस्टेलमध्ये राहायला आली. मी अमेरिकेहून आली आहे. मला इथे राहण्यासाठी खोली हवी आहे. किती दिवस? जोपर्यंत मी माझा अभ्यास पूर्ण करत नाही तोपर्यंत. आता मोनिका बाकीच्या मुलींसोबत हॉस्टेलमध्ये राहू लागली. एके दिवशी मोनिका तिच्या खोलीत रात्री झोपली असताना तिला काही आवाज आला. ती बाहेर आली. तिने पाहिले तर तिथे कोणीच नव्हतं. तिथे कोणी नाही आणि ती तिच्या खोलीत गेली. दुसऱ्या दिवशी ती काही मुलींसोबत बसून बोलत होती. तेव्हा सोनिया म्हणाली, मी लवकरच हे हॉस्टेल सोडून दुसरीकडे कुठेतरी राहायला जाणार आहे. हो, इथे रात्री खूप भीतीदायक आवाज येतात. हो, काल मलाही काही आवाज आला, पण घाबरण्यासारखे काय आहे? तुला नाही माहिती का, हे हॉस्टेल हॉन्टेड आहे. हो, लोक म्हणतात की या हॉस्टेलच्या ठिकाणी खूप वर्षापूर्वी एक तांत्रिक राहायचा, जो काळ्या जादूचा वापर करून आत्म्यांना कैद करत असे. असं म्हणतात की तो तांत्रिक तर मेला, पण त्या सगळ्या आत्मा अजूनही भूत बनून इथे भटकत आहे. काय म्हणताय? तांत्रिक आत्मा आणि झपाटलेले? हे खरं आहे मोनिका. आम्ही सगळे इथून जाणार आहोत. तू पण आमच्या सोबत चल. भूत असं काही नसतं, म्हणूनच मी कुठेही जाणार नाही. अशा प्रकारे मोनिकाने इतर मुलींच्या बोलण्याची खिल्ली उडवली. त्याच रात्री मोनिका तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कसला तरी आवाज आला आणि ती उठून बसली. ते भूत पुन्हा आलेली दिसते. खोलीतून बाहेर आल्यावर तिला कोणीच नसल्याचे दिसले. ते भूत मला घाबरले असे दिसते. एवढं बोलून मोनिका दरवाजा बंद करू लागली. तेवढ्यात तिला दूरवर एक सावली दिसली. ही कुणाची सावली आहे? ती सावलीच्या मागे जायला लागली. जशी ती सावलीकडे सरकत होती तशी सावलीही तिच्यापासून दूर जात होती. मग अचानक सावली खूप मोठी झाली. ही सावली खूप मोठी झाली आहे, पण ही सावली आहे कुणाची? असा विचार करत ती सावलीकडे धावू लागली. धावत धावत ती हॉस्टेलच्या गच्चीवर आली. गच्चीवर आल्यावर सावली गायब झाली. ही सावली कुठे गायब झाली? जाऊ दे, तिला जिकडे जायचं तिकडे ती गेली. जाऊ दे, मी आता झोपायला जाते. आणि पुन्हा एकदा मोनिका हॉस्टेलमधल्या रात्रीच्या गजबजाटाकडे दुर्लक्ष करून खोलीत येऊन झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती हॉस्टेलमध्ये काही मुलींसोबत बसली असताना सोनिया म्हणाली, मोनिका, आम्ही एक नवीन हॉस्टेल पाहिले आहे. उद्या सकाळी आपण सगळे तिकडे शिफ्ट होऊया. काय? तुम्ही खरंच हे हॉस्टेल सोडत आहात का? हो, इथे राहिलो तर ते भूत आपल्याला मारून टाकेल. मी तुला किती वेळा सांगितले आहे की हे भूत सारखे काही नाही, पण तुम्ही लोक माझं ऐकतच नाहीये. मोनिका, आम्हाला ते सर्व नाही माहिती. उद्या सकाळी आपण इथून निघणार आहोत. तुझं मन झालं तर तू पण येऊ शकतेस. त्या रात्री पुन्हा एकदा मोनिका तिच्या खोलीत झोपली होती. नंतर खूप मोठे आणि भयानक भूत तिच्याकडे आले. मोनिका, बघ, तुला भेटायला कोण आलंय? कोण आहे? अचानक समोर एवढं भीतीदायक भूत पाहून मोनिका घाबरते. तू कोण आहेस? आणि माझ्या खोलीचा दरवाजा बंद होता. तू आत कसा आलास? मी भूत आहे आणि कुठलाही दरवाजा आम्हा भूतांना थांबवू शकत नाही. 2 दिवसांपासून मी तुला हे पटवून देत आहे की तुम्हा माणसांप्रमाणे आम्ही भूत पण खरेच असतो, पण तू आमची थट्टा करतेस. म्हणून मी ठरवलं की आज तुला भूतांना भेटवतो. प्लीज प्लीज मला काही नका करू. प्लीज प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. भूताने मोनिकाचा हात पकडला आणि तो तिला घेऊन गायब झाला. भूत मोनिकाला जमिनीच्या खाली असलेल्या एका गुहेत घेऊन गेला. माझ्या घरी स्वागत आहे. मला सांग, तुला काय हवंय? वाघाचं रक्त
की माणसाची खोपडी. नो, मला काहीच नको आहे. प्लीज मला जाऊ द्या. प्लीज लेट मी गो प्लीज. मराठीत बोल. डोनाल्ड ट्रम्पची भाजी. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी मानते की भूत असतात. असं कसं? मोठ्याने बोला. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. जशी माणसं आहेत तशीच भूतही आहेत. असेच भूत मोनिकाला घाबरवत राहिला. काही वेळाने मोनिका भीतीने बेशुद्ध पडली. मी हिला धडा शिकवला असं दिसतंय. त्यानंतर सकाळी मोनिकाला जाग येताच ती तिच्या खोलीत असल्याचे तिला दिसले. भूत भूत, या हॉस्टेलमध्ये भूत आहे. मला इथे राहायचं नाही. ती हॉस्टेलच्या खोलीतून बाहेर आली. तिथे सोनिया, राणी आणि बाकीच्या मुली आहेत. सोनिया, मला पण घेऊन जा. या हॉस्टेलमध्ये खरंच भूत आहे. पण तुझं सामान? मला काही नको आहे. फक्त मला इथून बाहेर काढा. त्यामुळे हॉस्टेल हॉन्टेड असल्याची मोनिकाची खात्री पटली आणि ती तिचं सामान तिथेच सोडून पळून गेली.